अंघोळीच्या आधी जर हे केलं असतं ना तर मला काहीच नसतं वाटलं, पण अंघोळीच्या नंतर स्वतःलाच ऑल इज वेल म्हणत मी सगळं परत साफ केलं आणि छान ड्रायफ्रूट्स घातलेला शिरा तिला खाऊ घातला. इथे बाबासोबत देवपूजा करायची चालू होती. या दोघांना तर काहीच फरक नाही पडत. हां, मम्मा आवरते सगळा पसारा केलेला. दोघांना चांगलं बाहेर पाठवून मी माझ्या कामाला लागले. पाणीपुरी बनवायची होती, त्याच्यासाठी तिखट पाणी बनवून घेतलं. एका साईडला रगडासुद्धा बनवला. हे वाटाणे मी आधीच भिजत घातलेले आदल्या दिवशीच. कुहूसाठी दाल खिचडी बनवायला घेतली. त्याच्यामध्ये मी पालक वगैरे सुद्धा ॲड केलं होतं. तुपाची फोडणी द्यायला गेले आणि जास्तच तूप गरम झालं होतं, त्याच्यामुळे एकदम सगळा धूर आला. नंतर हळूहळू गॅस कमी करून आहे ना मी तिची दाल खिचडी बनवून घेतली. संध्याकाळी तिचे फोटोशूट करायचं होतं, त्यासाठी मी तिला चांगली रेडी केलेली, पण तिचा बाबाच टाईमवरती घरामध्ये नाही आला. तर असंच तिने सगळा 2 छान मी वेण्या घातल्या होत्या तिच्या, तर तिने सगळी ती हेअरस्टाईल सगळी विस्कटून टाकली होती. कसे थोडेफार फोटोज घेतले आणि तिला दाल खिचडी खाऊ घातली. ते बाबासोबत खेळणं आमचं चालूच होतं आणि बाबा घरी असला की आमचा दिवस असाच निघून जातो. व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.